नमस्कार मंडळी, मी वैष्णवी. आज जेवणात काहीतरी वेगळं कर म्हणणाऱ्यांसाठी अंडा मसाला ऑन ड्यूटी. पहिल्यांदा घेते कांदा कट करायला, क्योंकि कांदा रुला आएगा तो व्हिडिओ खराब हो जाएगा. आणि हो, डोळ्यात पाणी आलं तर समजायचं रेसिपी ओरिजिनल आहे बरं का. मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. काहींना जास्त कांदा आवडतो तर काहींना कमी आवडतो. मला मीडियम आवडतो, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. कांदा कट करते पण डोळ्यातून पाणी काय येत नव्हतं. मुझे लगा मी तो सुपर वुमन बन गई. पण नाही, डोळ्यातून पाणी आलं शेवटी. म्हणजे आपला कांदा आणि आपली रेसिपी एकदम ओरिजिनल आहे. मग डोळे पुसत पुसत आपलं लाल चुटूक टोमॅटो कट करायला घेतलं. जास्त टोमॅटो टाकलं तर रेसिपी आंबट होईल, त्यामुळे एक छोटंसं लहानसं टोमॅटो कट केलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि हो, ज्यांना नाही आवडत ना टोमॅटो, त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. आपल्या मनाने पण थोडंफार काहीतरी ॲड करायचं रेसिपीत, म्हणजे कसं रेसिपी आपल्यासारखी होते. आता आपण आलं लसूण पेस्ट करूया. मी 7 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आपण आता त्याची चांगली पेस्ट करूयात. ओबडधोबड असली तरी चालेल, बारीकच पाहिजे असं काही नाही. त्यासाठी आपण करूया यूज मिक्सर. नाही रे, आपण थेट कुटणी यूज करूयात. कारण हाताने कुटलेली पेस्ट म्हणजे चव डबल आणि टेस्ट ट्रिपल. आलं लसूणची मी एक अशी ओबडधोबड पेस्ट तयार करून घेत आहे आणि आपली आता पेस्ट रेडी आहे. फायनली रेसिपीची सगळी तयारी झालेली आहे. आता आपल्याला द्यायची फोडणी. तर आता पॅनमध्ये तेल टाकते. 2-3 चमचे टाकले मी तेल, कारण कांद्याला जरा जास्त तेल लागतं. आणि आता थोडंसं बटर टाकते, कारण चवीत कॉम्प्रोमाइज नाही. तर आपली ही सगळी तयारी आहे. तेल तापलं की त्यात टाकूयात थोडीशी मोहरी. मोहरी तडतडली की टाकूयात थोडंसं जिरं. जिरं तडतडलं की आता टाकूयात कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की येते मिरचीची बारी. मी 1 मिरची कट करून ठेवली. तुम्ही 2-3 तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मिरचीने खूप छान टेस्ट येते. आणि मग आता येते कांद्याची एंट्री. मी 2 कांदे घेतले होते, ते दोन्ही कांदे यात टाकलेत. आता आपण घेऊया मस्तपैकी ह्याला परतून. एकदम लाल बुंद होईपर्यंत परतून घ्यायचं. इसी कांदे ने मुझे रुलाया था, अब मैंने इसका बदला ले लिया. त्यानंतर टाकायची आलं लसूण पेस्ट. त्यानंतर मिक्स करून घ्यायची. त्यानंतर टाकायचं टोमॅटो. मी 1 टोमॅटो घेतलं होतं, पूर्ण 1 टोमॅटो त्यात टाकलं. टोमॅटो टाकल्यानंतर आपण टाकूयात मीठ, म्हणजे मीठ टाकल्यानंतर ते कसं लवकर शिजतं. त्यानंतर आपण सगळं मिक्स करून घेऊयात, एकदम मस्त मिक्स. त्यानंतर आपण टाकूयात कोथिंबीर. कोथिंबीरीशिवाय चव नाही. त्यानंतर आपण टाकूयात हळद. हळद टाकल्यानंतर टाकूयात तरी मसाला. तरी मसाल्याने टाकल्यानंतर टाकूयात आपण धना पावडर. धना पावडर टाकल्यानंतर टाकूयात आपला घरचा गरम मसाला आणि आपलं लाल तिखट. त्याने टेस्ट एकदम मस्त येणार आहे बरं का भाजीला आपल्या. भाजी नाही, अंडा मसाल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर येणार आहे रेसिपीची जान, म्हणजे अंडी. कट केलेली अंडी मस्तपैकी त्यात टाकायची. एकदम मस्त फ्राय करून घ्यायची. एकदम छान परतलं की आपल्याला दिसतंयच, एकदम छान दिसतंय. त्यानंतर येणार आपलं प्रेम, म्हणजे कोथिंबीर. एकदम स्लो छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टाकायचं पाणी. पाणी टाकल्यानंतर थोडंसं शिजून निघेल. आणि आता आले आहे रिव्ह्यूची भारी. मी चपाती घेतली आहे, आपण पाव घेऊ शकता, तुम्हाला जे आवडेल ते. त्यानंतर मी सर्व केलं ताटात. त्यानंतर हे बघा कसं दिसतंय, मस्त दिसतंय ना. वास पण छान येतो एकदम. त्यानंतर आता मी टेस्ट करून बघते. स्वतः केलेलं कायम चांगलंच लागतं, त्यामुळं चांगलीच लागत असणार. बघूयात कशी लागते. मस्त मस्त, एकदम मस्त झालेली आहे. तर तुम्ही पण ट्राय करा. तोपर्यंत बाय बाय, पुन्हा भेटू.